नमस्कार मित्रांनो, डे 12च्या पार्ट 2मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पार्ट 1मध्ये आपण बघितलं उन्मिंगला पास आपण सर केला आणि परत रिटर्न हानलेला आलो. डे 12च्या पार्ट 2मध्ये आपण हानले टू पांगपर्यंतचा प्रवास करणार आहोत. जर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. चला तर मग भेटूया मोटो ब्लॉगला. हानलेमधून निघतो आपण. टार्गेट न्योमा आहे पहिला, बिकॉज पेट्रोल टाकायचं आहे गाडीत. हानलेला आपण 1-1 लिटर टाकलं आहे पेट्रोल, रिस्क नको म्हणून. न्योमाला पेट्रोल पंप आहे, तिथे टँक फुल करायचं आहे. हानलेवरनं न्योमासाठी अराऊंड 1 तास 40 मिनटं दाखवतोय, 72 किलोमीटर. बट रस्ता चांगला आहे म्हणून तो आम्ही कवर करू बऱ्यापैकी. 30 किलोमीटर तर कवर होऊ शकतो आपला पटकन. चला भेटूया परत. हानले बाय बाय, परत भेटू कधीतरी. हानलेला बाय बाय करून आपण जातोय पुढे आता न्योमाकडे. टार्गेट न्योमाचा पेट्रोल पंप गाठणे आहे, इम्पॉर्टंट आहे. बिकॉज तो शेवटचा पेट्रोल पंप आहे आम्हाला घरी रिटर्न जर्नीमध्ये. नाही तर मग डायरेक्ट किलाँगला भेटणार. सो किलाँग अराऊंड 300-350 किलोमीटर असेल, सो प्रॉब्लेम होणार. म्हणून आम्ही पटापट कवर करायचा प्रयत्न करतो. हानलेचा रस्ता सिनिक आहे. काल रात्री काही दाखवू नाही शकलो, बिकॉज ऑलरेडी अंधार झालेला. तर अंधारात ते येणार पण नाही शूट, म्हणून मी जास्त शूट नाही केलं रात्रीचं. सो हे असं सिनिक रूट आहे, माउंटेन दोन्ही बाजूला आणि मधून जातोय रस्ता. खूप सिनिक वाटतं. रात्री ही सिनेरी आम्ही मिस केली. आता खूप सिनिक दिसतं हे गोष्ट. हलकीशी ग्रास ग्राउंडला खूप टायमानंतर ग्रास बघायला मिळाली लेहमध्ये. मागे कुठे बघितली होती आठवत नाही आहे. हे माउंटेन बघा कसे ग्रीन मातीचे आहेत. ते ना माउंटेन वेगवेगळ्या कलरचेच आहेत मोस्ट ऑफ. प्रत्येक माउंटेनचा कलर वेगळा दिसतो. हे दोन्ही माउंटेन बघा कसे ग्रीन दिसत आहे. ते काफीला थांबला आहे का माहिती नाही, बट आपल्याला टाईम नाही आहे आता सध्या. आपण नुसती पळवतोय, तर ॲटलिस्ट पांगपर्यंत तरी पोचलो पाहिजे. ओके, तर इथे एक आर्मीचा चेकपोस्ट येईल, इथे आपल्याला आऊट मारायचं आहे. काल आपण इन केला होता हानलेमध्ये, त्याची एंट्री केली होती. आपल्याला आऊट मारावं लागेल आर्मीच्या चेकपोस्टला. इथे JCPची आंघोळ चालू आहे इंडस नदीमध्ये. दारुशा 104ला आऊट मारता. पाणी कोणाकडे आहे रे? हे विशाल पाणी आहे काय? ये ना थोडा पुढे ये ना, पांगपर्यंत जाऊया. न्योमा 21 किलोमीटर आहे. 21 किलोमीटर सेमच रस्ता आहे ऋषा. 21 किलोमीटर मी पेट्रोल पंपचा लावला आहे मी. जाईल ना तेवढी तुझी? माझी आता अर्धी टाकी झाले. आता समजेलच ना पेट्रोल किती लिटर जातं, त्याच्यावरती समजेल की ॲव्हरेज किती दिला आहे. चला आपण न्योमाच्या पेट्रोल पंपला पोचलेलो आहोत सध्या. शेवटी पोचलो बाबा, पोचलो. न्योमाचा पेट्रोल पंप. न्योमामध्ये पेट्रोल भरलं आहे आता जातो आहे आम्ही माहे ब्रिजकडे. माहे ब्रिजकडून आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि तिथून सुंडो फुगा व्हॅली हे सगळं करून मग पांग डेब्रिंग इंटरसेक्ट आहे ना, तिथे मिक्स व्हायचं आहे. सो आता तरी आमचं टार्गेट आहे माहे ब्रिजवरनं मग विचारत जावं लागेल, बिकॉज मॅप लागत नाही आहे फुगाचा किंवा सुंडोचा. आमची रिटर्न जर्नी खूप फास्ट चालू आहे. टपाटप घरी जायचं आहे लोकांना आता. सो रिटर्न जर्नी फास्ट चालू आहे. सगळे प्लेस फिरून झालेत आमचे. माहे ब्रिज करत असताना हे बघा, हे पूर्ण सुंदर दिसतं आहे, खूपच सुंदर दिसतं आहे. पूर्ण रस्ता सिनिक आहे. आज जरा जास्तच सर्दी होते. हानलेमध्ये थंड होतं क्लायमेट, पण समजलं नाही एवढं. पण आता सर्दी खूप जास्त होते. पण ट्राय करू माहे क्रॉस करून ॲटलिस्ट पांगला जायचा प्रयत्न करूया. 5:30 वाजलेच, अजून 3 तासात मे बी पोहोचू शकतो आम्ही पांगला. बघूया काय डिसाईड होतं. हाय ब्रिजने लेफ्ट घ्यायचं आहे, पण एकदा विचारूया परत. रस्ता खराब असला तरी हात पकडावा लागेल रे. एंट्री करना पडेगा मैम. पांग जाना है, यहाँ से लेफ्ट लेके जाएंगे ना. यहाँ से ये फुगा वैली वगैरह लगेगा क्या? कितना लंबा है यहाँ से पांग? 60-70. अच्छा है रास्ता, ऐसे ही है. डिब्रिंग से लेफ्ट कट कर मारना पड़ेगा ना. समझा. मैं लास्ट टाइम गया था ये रूट से, तभी बहुत ख़राब था. काम चल अभी ठीक है. चहा आहे, चहा विचार. चहाच पिऊ मग. हा चहा पिऊया ना मग पटकन. आता रस्ता चांगला आहे, आपण करू कवर. चला माहे ब्रिजवरनं लेफ्ट घेतला आणि आता आपण जातो आहे फुगा सुंडो शोकर करून डेब्रिंग करून पांगला. रस्ता चांगला आहे बोलून झालं, येडा बनवला की काय? हे बघा माउंटेन माहे. आपण आता माहेवरनं फुगाकडे जातो, फुगा व्हॅली. आपल्याला अराऊंड 12 किलोमीटर नंतर एक राईड घ्यायचं आहे. अशी गाडी पळवूया, फटाफट जायचा प्रयत्न करूया. रस्ता चांगला बनला आहे आता असं बोलत आहेत आणि हे चांगलं दिसतं आहे. सो फटाफट कवर करायचा प्रयत्न करूया. पूर्ण ग्रीन पॅच आणि मध्ये गाई वगैरे आहेत, प्राणी चरत आहेत. लाईट शेड खूप सुंदर दिसतं, मस्त आहे ना. ग्रास बघ, हो एकच नंबर रे. वाव कॅमेरा ऑन कर रे, मस्त आहे. कसलं भारी पॅच आहे हे.
सगळ्या बकऱ्या वगैरे. आय थिंक हे सुंडो आलं असेल. सुंडो खूप सुंदर पॅच आहे. पांगला पेट्रोल टाकूया आज रात्री गाडीत. थंडी लागेल व्हॅनचोत. वरचा रेनकोट घालायचा का? वरचा रेनकोट फटाफट फटाफट घाला. वरचं रेनकोट घालूया फक्त. पॅन्ट नका घालू. पॅन्ट पण घालणार आहेत. नाही रे, पूर्ण रस्त्यालाच लागेल असं वाटतं मला. विशाल पकड आहे. थांबले तर हाई पासवरतीच थांबलेत. अब भी मेरे को पैर को ही ठंडी लगेगा. मैं मोटा बन गया हूँ भी. ऋषा येते रे. अशी पकड. खेच तुझ्या अंगाशी. हां, आता थोडे हात पण बरं वाटलं रे, ग्लव्स बदलले तर. खूप थंडी वाजत आहे म्हणून आम्ही विंटर लायनर आणि रेनकोट घातलं आहे वरतून. म्हणजे हवा आतमध्ये जाणार नाही, थंड हवा बॉडीमध्ये, आणि थंड नाही वाटणार. सो आता थोडंसं चांगलं फील होतं आहे. खूप थंड हवा वाहत आहे तिथे, त्यामुळे खूप थंडी वाजत होती. अरे यार, ससा काय मेला आहे. आपल्या डोळ्यासमोर पूर्ण सन येत आहे, त्यामुळे काहीच दिसत नाही आहे. सनवायझरचा पण काही उपयोग होत नाही आहे सध्या. पुढच्या फक्त व्हाईट लाईन दिसतात, त्याच्या भरोशावर चालले. असं झाकला गेला ना की किती बरं वाटतं. खूप बरं वाटलं. सन थोडासा खाली गेला, म्हणजे माउंटनमध्ये झाकला तर. आणि आता परत येणार. हा फुल झगमगाक. आणि पुढचं काहीच दिसत नाही आहे. हळूहळू चाललो आम्ही पुढे. पांगपर्यंत जायचा प्रयत्न आहे. आजच्या दिवसाचे 300 किलोमीटर पूर्ण झाले आपले. सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही राईड करतो आहे. आता 7:15 वाजले, म्हणजे 12 तासात 300 किलोमीटर झालेत. त्यात लंच, ब्रेकफास्ट, चहा, कॉफी, हे सगळं. वॉटर ब्रेक झाला, नंतर मग आपला पेट्रोल अँड ऑल. असा पकडून 12 तासात 300 किलोमीटर फक्त झाले. आरामात. अरे थंडी पण भरपूर आहे आता सध्या. थंडीपेक्षा मेन तर सन इरिटेट करतो आहे, म्हणजे डोळ्यासमोरच येतो आहे, त्यामुळे पूर्ण स्पीड कमी होते. रस्ता एकदम मक्खन बनवला आहे हा वाला. मागच्या वेळेस जेव्हा आलेलं तेव्हा हा पूर्णच्या पूर्ण माहे ब्रिजपासनं ते पांगपर्यंत ऑफरोडिंग होतं. आता पूर्ण चांगलं झालं आहे, एकदम मस्त बनवलं आहे. एकदम असा सरळ पॅच. तिथे सनसेट होतं आहे, पूर्ण माउंटन रेंज, आणि पूर्ण सनसेट होतं आहे. काय मस्त व्ह्यू आला असेल हा. पूर्ण नुसती गाडी पळवत आहेत. एकदम सरळ सरळ रस्ता आहे हा. पाणी ना एका जागी स्टॉप झाला आहे, त्यामुळे ना त्याचा खूप घाण स्मेल येतो आहे. खूप टाईम झाला असे घाण स्मेल येते. मे बी पाणी किंवा पाण्याजवळ चिखल विखल असेल ना, त्यामुळे तसं हे होतं आहे. बिकॉज एखादं प्राणी वगैरे मेलं असतं तर ते निघून गेलं, ती स्मेल निघून गेली असती. बट कंटिन्युअसली स्मेल येते, म्हणजे ह्या पाण्याच्या चिखलची स्मेल येत असेल. चिखल तर आपण पोचतो आहे सोकरमध्ये. मागच्या वेळेस तिथे राहिलो होतो आम्ही. ते कुठेतरी टेंट घेतला होता. हे समोरचे टेंट आहेत ना, बट खूप थंडी असते खूप इथे. सो त्यामुळे ह्या वेळेस काही प्लॅन नाही आहे. इथेच टेंट घेतलेले आम्ही मागच्या वेळेस. आत्ता काही राहायचा प्लॅन नाही आहे. आत्ता पांगला जायचा प्लॅन आहे, तर एकदा विचारून घेऊया. भैया पांग कितना है इधर से? 70. रास्ता अच्छा है, सब ऐसा ही है. चला 70 किलोमीटर आहे सगळा रस्ता. असाच आहे. नाही 2 तास अजून. 7:30 वाजल्यात, 9:30 वाजतील. इथून 70 किलोमीटर आहे पांग, आणि रस्ता सेमच आहे, असा सिमिलरच आहे. सो एक बरं आहे. फायनली समोर दिसतं आहे आपल्याला पांग डेब्रिंग इंटरसेक्ट. म्हणजे ह्या साईडला लेहला जातं आणि लेफ्ट साईडला पांगला जातं. एकदा तरी आपण कन्फर्म करूया. मस्त रस्ता होता एकदम जागतिक. 80-90च्या स्पीडने आम्ही आलो धडाधड. एकदा विचारावं लागेल आपल्याला इथे की कसं काय आहे ते. मला वाटतं लेफ्ट मारून जावं लागेल. पांग जाना है तो पांग सरचू ये साइड से. चलो लेफ्ट से इधर से डाल. हां थांबूया थोडा पुढे, तर नाही इथे पब्लिक आहे. ओके पांग आहे 42 किलोमीटर्स. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. सरचू 118. अरे पण तो सरचूला जाताना खराब आहे ना रे तो पॅच. नाही तर गेलो असतो आपण सरचूला मित्रा. कडेला लावून आता नेचर कॉलिंग. चलो भाई सुसू ब्रेक. ए मॅप नेटवर्क आला आहे तर मॅप लावूया. फायनली आमचं डिसाईड झालं आहे की पांगपर्यंत जायचं. पांग इथून आहे अराऊंड 34 किलोमीटर, आणि मला दाखवत आहेत 40 मिनटं, आणि ETA आहे 8:30चा. सो आम्ही ट्राय करतो आहे पांगपर्यंत पोचायचं. ओके
पांगमध्ये पोचलो आहे. अराऊंड 8:30 वाजता पांगमध्ये पोचलो आहे. सीन काय झाला, मी हानलेवरनं उन्मिंगला केला, रिटर्न हानलेला आलो आणि मग नंतर आम्ही रिटर्न जर्नी स्टार्ट केली. सो आजचे आमचे अराऊंड 350 ते 360 किलोमीटर झाले. आणि तसं तर एनर्जी आहे पुढे जायची, बट आता रात्रीचा प्रवास नको म्हणून पांगमध्ये स्टे घेतला आहे. 200 रुपये पर पर्सन. ठीक आहे, इथे जास्त असं म्हणजे जास्त हायफाय बघू नाही शकत. जे मिळेल त्यावर समाधान मानावं लागेल अशी अवस्था आहे. सो आजचा स्टे आहे पांगमध्ये. परत सकाळी लवकर उठून आम्ही मनालीच्या पुढे जायचा प्रयत्न करणार आहेत. सो भेटूया सकाळी. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.